मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा सरचिटणीस आहे। आजचा मोर्चा मी यासाठी काढलाय, केंद्र सरकारचे 2 महिन्यापासून मानधन अद्याप अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता जो आहे 2000 रुपये, तो मानधनामध्ये वर्ग करून 15,000 रुपये त्यांना देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ग्रॅच्युटी त्यांना द्यायला पाहिजे, ती ग्रॅच्युटी सरकारने त्वरित द्यावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी, या प्रमुख मागण्यासाठी आमचा हा आजचा मोर्चा आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या बालकांना जो आहार दिला THR देतो, टेक होम रेशन, तो अत्यंत निकृष्ट आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकांना FRS करताना खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं। पालकांचे लाभार्थ्यांचे पालक असतात, ते FRS करण्यासाठी फोटो घेण्यासाठी हरकत घेतात, आम्ही फोटो देणार नाही असं म्हणतात। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने पिळवणूक होत आहे। शासन आहार जो देतो तो अत्यंत निकृष्ट देतो, त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सुमारे 1,25,000 बालके कुपोषित झालेले आहेत। त्याला जबाबदार पूर्णपणे शासन आहे, त्याला अंगणवाडी ताई जबाबदार असू शकत नाही, कारण अंगणवाडी ताई अत्यंत प्रामाणिकपणे काम करते। म्हणून आमचं मागणं असं आहे, जर का FRSचं काम तुम्हाला करून घ्यायचं असेल तर अंगणवाडी ताईंना THR म्हणून जो आहार अंगणवाडी देतो तो देत असताना हरभरा, मूग, मटकी, गहू, तांदूळ, तेल, गूळ